पुण्याच्या बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होतीये। दिवसाला तब्बल 15 ते 17 हजार पेट्या हापूस आंबा दाखल होतोय। दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणच्या ओरिजिनल हापूसला कर्नाटकी हापूस सोबत स्पर्धा करावी लागते। उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पुण्यातल्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर आंब्याची आवक होते। मात्र यंदा कोकणातल्या हापूसला टक्कर देण्यासाठी कर्नाटकी हापूस सुद्धा सज्ज झालाय। दिसायला आकर्षक आणि तुलनेने स्वस्त असलेला हा हापूस महिन्याभराआधीच बाजारात येऊन दाखल झालाय। यावर्षी आवक भरपूर आधी झाली आहे। जवळपास आमच्या अंदाजाने 20 ते 25 दिवस लवकर आवक सुरू झाली आहे मार्केट यार्डमध्ये। आधी लोकांना अशी परिस्थिती होती की रत्नागिरीच्या नावाखाली कर्नाटक विकावं लागायचं, पण आता गेल्या काही वर्षभरात कर्नाटकच्या हापूसची पण तेवढीच क्वालिटी वाढत गेलेली आहे। आता अर्थातच रत्नागिरीची कलमच तिकडे लावण्यात आलेली आहे। कोकणातल्या हापूसची ख्याती पार 7 समुद्रापार पोहोचली आहे। मात्र एवढ्या मोठ्या बाजारपेठेला केवळ 2-3 जिल्ह्यातलं उत्पादन कसं पुरणार? त्यासाठीच कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र आणि केरळमध्ये सुद्धा हापूसची लागवड आता करण्यात येते। कर्नाटकी हापूस म्हणून ओळखला जाणारा हा आंबा सध्या कोकणच्या हापूसला टक्कर देताना दिसतोय। माझ्या हातातील 2 पैकी हा जो गुलाबी पिवळसर आकारानेही मोठा आकर्षक असा जो आंबा आहे तो आहे कर्नाटक हापूस। तर डाव्या हातातील रंगानी पिवळा आणि आकारानेही लहान असा जो आंबा आहे तो आहे रत्नागिरी हापूस। हे आंबे जेव्हा कापले जातात तेव्हा अगदी उलट चित्र पाहायला मिळतं। कर्नाटक हापूस अशा प्रकारे पिवळ्या धम्मक स्वरूपात तुमच्या पुढे येतो, तर या उलट रत्नागिरी हापूसचा केशरी रंग तुम्हाला मोहून टाकतो। रत्नागिरी हापूसची एक पेटी 1200 ते 1800 रुपयांना असेल, तर कर्नाटक हापूस अवघ्या 800 ते 1200 मिळतोय। कर्नाटकी आंब्याची ही मोठ्या प्रमाणात विक्री होते। मात्र चोखंदळ ग्राहक रत्नागिरी हापूसकडेच वळतायत असा विश्वास व्यापारी व्यक्त करतात। रत्नागिरीपेक्षा जास्त 3 पटीने आवक वाढलेली आहे कर्नाटकची, आणि तो ह्याच्यापेक्षा जास्ती 1 महिना जास्ती आहे। म्हणजे रत्नागिरीपेक्षा तो आधी 1 महिना चालू झालेला आहे। तिकडे हवामान अतिशय सुंदर असल्यामुळे दिसायला फळ एवढं चकचकीत असतं, एवढं सुंदर असतं की तुम्ही कोणीही, मी म्हणतो अगदी कृषी तज्ञ आला तरी ओळखू शकणार नाही की हा रत्नागिरी एक आहे। चवीतला थोडाफार फरक सोडला तर दोन्ही आंबे खवय्यांना तृप्त करणारेच आहेत। त्यातच आवकही ज्यादा होत असल्यानं खिशालाही परवडणार आहेत। त्यामुळे यंदाच्या मोसमात पुणेकरांना मनसोक्त आंबा चाखता येणार आहे हे नक्की। मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे।